नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला माझ्या एका साध्या पण खूप छान अशा दिवसाची सुरुवात दाखवणार आहे आणि सोबतच छानपैकी बनवणार आहे उन्हाळ्यासाठी खास काहीतरी टेस्टी पदार्थ. त्याला तर बघूया मस्त मस्त टेस्टी पदार्थ असे. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. आणि माझी सुरुवात होत असते सकाळी सहज छानपैकी आंघोळ वगैरे करून झालेली आहे. त्यानंतर म्हटलं चला पाणी वगैरे आलं होतं, पाणी भरलं सकाळी पाणी वगैरे. तर सगळ्यात आधी पाणी भरलं की मस्तपैकी झाडांना ते पाणी वगैरे घालून घेते. 2-4 का होईना झाडं आहेत, पण अगदी मस्त आणि फ्रेश असं वाटतं. झाडांना छानपैकी उन्हाळ्यात अशी छान आंघोळ घातली ना, खूप भारी ते असे छान असे डुलायला लागतात ना, त्यांच्याकडे असं बघतच राहावं आणि खूप छान असं फ्रेश वाटतं. आणि सकाळी सकाळी असं मला खूप अशी मोठी बाग वगैरे अशी खूप आवडते. झाडांना पाणी घालायला तर त्याच्याहून अधिक आवडतं. तर अशा पद्धतीने मी झाडांना बघा सगळी आंघोळ घालत असते. कधी कधी पाईपच आणते, पण म्हटलं चला आता एका पातेल्यात पाणी आणलं होतं आणि तेच मी सकाळी सकाळी झाडांना इथे पाणी घालून घेत आहे. तर अशा पद्धतीने पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आपल्यामध्ये सुद्धा आणि मन अगदी असं फ्रेश होऊन जातं एकदम. झाडांना जर असं सकाळी सकाळी पाणी वगैरे दिलं तर त्याच्यानंतर पाणी वगैरे देऊन झालेलं आहे. आणि म्हटलं चला थोडीशी चहा वगैरे पिऊन घेऊया. ऊन आहे खूप, पण अगदी म्हणजे आता वाजलेले आहेत 7 ते 7:15 झालेले आहेत. म्हटलं तोपर्यंत चहा वगैरे सकाळमध्ये अगदी एकदम घेतली ना तर खूप बरं वाटतं. कारण गरमी पण खूप आहे आणि सकाळी सकाळी छीक पण सर्दी पण एवढी झालेली आहे ना, तर त्याच्यामुळे पण थोडीशी चहा पिल्याशिवाय ना त्याच्यात सकाळची अशी म्हणजे एनर्जी निर्माणच नाही होत. सकाळी सकाळी थोडा तरी चहा पिला ना तर भारी वाटतं, पण ते पण लवकर. उन्हाळ्यात मग थोडं लेट झालं ना 7:30-8 पर्यंतच्या मी नंतर चहा वगैरे नाही पित. तर सकाळमध्ये अगदी लवकर चहा वगैरे घेतला ना तर खूप छान असं फ्रेश वाटतं. म्हणून म्हटलं थोडं चहा पिऊन घेऊया आणि मस्तपैकी असं बसूया थोडा वेळ शांतपणे. चहा प्यायला आहे ना असं मस्त शांत वगैरे बसलं ना तर खूप भारी वाटतं. तर तेच आवरून झालं. त्याच्यानंतर चहा वगैरे पिऊन घेतला. बाकीची घरातली सगळी कामं करून झालेली आहेत. पलकही होती घरी म्हणून बाकीची कामं तिने केली. बाकीची सगळं दोघी मिळून आवरून झालेलं आहे. म्हटलं चला स्वयंपाकाचंच तुम्हाला छानपैकी टेस्टी पदार्थ इथे दाखवायचे होते. मग स्वयंपाकाचं रुटीन चालू होतं. जरा लवकरच सुरू केलं होतं कारण व्हिडिओ शूट करता करता मग भरपूर असा टाईम होऊन जातो. तर किचनमध्ये आले आहे आणि त्याच्यानंतर आज काहीतरी मस्त असं चटपटीत आणि असं खावंसं वाटत होतं. म्हटलं कैरी आहे तर कैरीचे पदार्थ चालूच आहेत वेगळे वेगळे बनवायचं. तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूयात. आता ही एक कैरी धुवून घेतलेली आहे मी इथे आणि कैरीचं असं इन्स्टंट लोणचं तर मी बनवतच असते, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल मी कसं बनवते ते. पण आज मस्त अशी चटपटीत चटणी बनवून घेणार आहे. भाजी जरी नसली आणि घरातल्यांना भाजी जरी खावीशी नसेल वाटत ना, तर ही चटणी सोबत अगदी 2 चपात्या जास्तीच्या खातील ते रोजपेक्षा. इतकी मस्त आणि टेस्टी अशी लागते. कैरी छानपैकी धुवून घेतलेली आहे, तर तिची छान अशी चटणी बनवून घेणार आहे मी. सगळ्यांना आवडते अशी चटपटीत चटणी खाण्यासाठी आणि उन्हाळ्यात कैरीची चटणी म्हणजे एकदम मस्त अशी लागते. आंबट तिखट तिची अशी चव आहे ना खूप मस्त लागते खाण्यासाठी. कैरी इथे कट करून घेतलेली आहे मी. तर त्याच्यानंतर कैरी कट करून घेतली, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कोणतीही कैरी तुम्ही इथे घेऊ शकता. तर खल घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा अगदी म्हणजे एकदम बारीक पेस्ट नाही करायची. मिक्सरमध्ये सुद्धा प्लस मोडवर तुम्ही हे फिरवून घेऊ शकता हे सगळं जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे. पण असं खलमध्ये कुटण्याची मजाही काही वेगळीच आणि त्याच्यातली चव पण खूप वेगळीच आणि मस्त अशी लागते. तर म्हणून म्हटलं चला आज खल काढून घेतलेला आहे. कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवलेला होता. असा रोज नाही लागत, पण कधीतरी मन झालं की मग करत असते. आणि हा खल खूप जुना आहे. माझ्या सासूबाईंच्या हातचा आहे तो. त्यांचं म्हणजे त्यांच्याही त्यांनी घेतलेला आहे, आधी त्यांचा होता. तर तेव्हाचा आहे, खूप जुना आहे. तर म्हटलं चला खलमध्येच कुटून घेऊया. छान कैरी कुटून घेते आहे आणि थोडा म्हणजे मधली साईज जरा लहान आहे ना, तर थोड्या कैऱ्या टाकल्या तर पीस उडत होते. पण ठीक आहे, किचन ओट्यावरच स्वच्छ करून घेतलेला होता प्लॅटफॉर्म, त्याच्यावरच कुटत होती मी. त्याच्यानंतर याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे. तुमची कैरी किती आहे त्यानुसार थोडासा कांदा घ्यायचा आहे. तर मी इथे 1 कांदा कट केला होता ना, त्याच्यातला अर्धा आणि थोडासा वर अजून घेतलेला होता, कट करून घेतलेला होता. आणि हो, पुदिन्याची पानं नक्की घाला त्याच्यात, खूप टेस्टी असं लागतं.
आणि कढीपत्त्याची पानं असतील तीही घाला, कोथिंबीर घाला. कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं नव्हती माझ्याकडे, तर अगदी मस्त असा लागतो. पुदिन्याची पानं घालून घ्या मस्तपैकी. एवढं जरी टाकलं ना तरी इतकी टेस्टी झाली होती ना ही चटणी, खूप मस्त लागत होती खाण्यासाठी. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या वगैरे टाकून घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये. तुम्ही कशा टाकता, ही जास्त तिखट नव्हती जी हिरवी मिरची मी टाकली, तर त्याच्यात थोडेसे चिली फ्लेक्स इथे टाकून घेत आहे मी. दिसायलाही छान दिसतं आणि टेस्टही खूप छान येते. तर लाल मिरची सुकी असेल तर ती सुद्धा थोडीशी कुस्करून टाका त्यात. त्याच्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आणि आता हे सगळं छानपैकी कुटून घ्यायचं आहे. 2च लसणाच्या पाकळ्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत, नाही टाकल्या तरीही चालतं, ऑप्शनमध्ये आहे. तर टाकल्या तरीही काही हरकत नाही, टेस्ट अजून छान येईल. अशा पद्धतीने कुटून घेत आहे मी इथे. आणि ही चटणी कच्चीच आपल्याला मस्त अशी खायची आहे, खूप टेस्टी लागते. तुम्ही ही चटणी भातासोबतसुद्धा खाऊ शकता, चपाती भाकरी सोबतसुद्धा ही चटणी अगदी मस्त आणि टेस्टी अशी लागते. तर अशा पद्धतीने चटणी बनवून घेतलेली आहे मी इथे. हे बघा खलमध्ये मस्तपैकी अशी कुटून घेतलेली आहे आणि इतकी टेस्टी अशी लागते ना, पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत एन्जॉय तुम्ही मस्त करू शकता. अशी चटपटीत चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली होती ते. तर हे बघा अशा पद्धतीने कुटून घेतली, दिसायलाच इतकी छान दिसते ना, तर बघताच असं तोंडाला पाणी वगैरे येतं. मी तर कुटली ना तर बघूनच असं केव्हाच असं वाटत होतं कधी खाऊ तिला. मग म्हटलं चमच्यात घेतली आहे, तुम्हाला दाखवत होती चमच्यानेच खाणं चालू करूया, पण म्हटलं नको. पण म्हटलं चला मग खाणार तर आहेच मी, आणि दिसतेच इतकी छान आहे. तिला आता मी काढून घेणार आहे एका बाऊलमध्ये किंवा मग प्लेटमध्ये काढून घेणार आहे. वाढायचीच आहे. जेवणाचा म्हणजे स्वयंपाकाचाच टाईम आहे हा, स्वयंपाक वगैरे करून घेऊया. पण म्हटलं आधी चला चटणीचा वगैरे छान अशी चटणी तयार झालेली आहे, चटपटीत तिखट इतकी मस्त लागते ना, नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. तर हे बघा आता इथे मी चटणी वगैरे काढून घेत आहे कलमधून. झालेलं आहे, चटणी छान मस्त तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि सगळ्यांना द्या खाण्यासाठी. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडणार आहे. तर म्हटलं काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया. तुम्हाला म्हणत होती ना मी, छानपैकी असं खावंसं वाटत आहे. तर म्हटलं आता एक घास तर खावंच लागणार आहे. इतका मला म्हणजे तोंडाला चटपटीत ती चटणी बघून खावंसं मन होत होतं, म्हणून मी ते खाण्यासाठी आले आहे. म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया. इतकी मस्त लागली ना, अगदी म्हणजे तोंडात टाकताच परत परत एक एक बाईट घ्या, परत परत एक एक बाईट खात राहावं असं असं वाटत होतं. आणि मस्त चटाकेदार होती. बघताय तर आणि टेस्टी अशी चटणी झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. ट्राय करा, ट्राय करा, चटणी नक्की ट्राय करा. तर चला आवरून घेते, पुढचं मी कामं आहेत मला. अजून भाजी बनवायची आहे, पण म्हटलं चला किचन ओटा वगैरे लहान आहे, स्पेस कमी आहे, त्याच्यामुळे मग मला सवय पडलेली आहे. थोडेफार भांडे निघले की ते मी धुवतच असते आणि किचन ओटा म्हणजे थोडा खाली करून घेते, म्हणजे मला दुसरं पदार्थ बनवायला थोडंसं इझी पडतं. आणि पडली ती सवय आता, म्हणून मग थोडंसं स्वयंपाकाला जसं आपण न आवरता जर केलं ना, सगळा पसारा वगैरे होतो आणि मग थोडं लवकर होतो. पण अशा जर केलं ना तर म्हणजे आवरतच असते एका साईडला आणि करतच असते, तर थोडंसं लेट होतं पण चालतं. पण जागा तरी असते भांडे वगैरे ठेवण्यासाठी, तेवढी स्पेस उरते. तर आता इथे कढई ठेवून घेतलेली आहे. वालाचं भिरडं इथे मस्त भाजी बनवून घेणार आहे मी. वालाची जी डाळ असते ना तिची भाजी बनवून घेणार आहे. टेस्टी लागते ही सुद्धा, कोरडीही बनवू शकता तुम्ही. आणि थोडासा इथे मी ग्रेव्ही म्हणजे रस्सा बनवून घेतलेला आहे. थोडासा थोडीशी रश्शावाली असेल तर खायलासुद्धा छान अशी मजा येईल म्हटलं. तर म्हणून टिफिनमध्ये वगैरे तुम्हाला द्यायची असेल ना तर छानपैकी ती कोरडी वगैरे बनवायची, टेस्टी लागते. याच पद्धतीने बनवायची. तेल टाकून घेतलं कढईमध्ये, जिरं टाकून घेतलं, त्याच्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे. म्हणजेच 4 कांदे कट करून घेतले होते मीडियम साईजचे, ते टाकून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. कांदे छान परतून झाले का गुलाबी रंगावर, त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे, तीसुद्धा मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे टाकून घ्यायचा आहे, तो मिक्स करून घ्यायचा आणि थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. टोमॅटो वगैरे टाकला, थोडासा
सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये रुटिंग मसाले टाकून घ्यायचे आहेत. जास्त काही करायचं नाही आहे. आणि फक्त हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा. गरम मसाला थोडासा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर तुम्ही किती खाता त्यानुसार टाकून घ्यायचं आहे. माझे छोटे छोटे चमचे आहेत अगदी मसाल्याच्या डब्यात, तर मी 1.5 टीस्पून टाकून घेतलेली आहे लाल मिरची पावडर. त्याच्यानंतर धना पावडर मला जास्तच लागत असते, तर मी 2 ते 2.5 चमचे धना पावडर टाकून घेतलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे मसाल्यांवर, जेणेकरून ते मसाले जळणार नाही आणि छानपैकी त्याला तेल सुटेल. आणि जे वाल होते ते मी शिजवून घेतले होते भिजत न घालता. भिजत जरी घातली तरी थोडीशी पाण्यातून उकळी काढून घ्यावी लागते. कुकरला वगैरे नाही लावायची, अगदी तिचा गाळ होतो, लगेचच शिजते ती. तर कढईमध्येच मी थोडी शिजवून घेतली, म्हणजे लक्ष असतं आपलं की कितपत शिजलेली आहे. जास्त नाही शिजवायची, थोडीशी राहू द्यायची तिला, म्हणजे 80% करून घ्यायची आहे. नंतर ती 20% आपण ही अशी भाजी वगैरे वघारली ना तर तिथेच ती होऊन जाते. तर आता मिक्स करून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने भाजी तयार झालेली आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं, छानपैकी आटवून घेतलं. अगदी नॉर्मल ग्रेव्ही मी इथे बनवून घेतलेली आहे आणि खूप टेस्टी अशी ही भाजी लागते भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत. तुम्ही हिला ट्राय करू शकता. खूप चविष्ट अशी भाजी आहे. नक्की ट्राय करून बघा ही सुद्धा, आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवली जाते ते मला नक्की सांगा. तर अशा पद्धतीने भाजी झालेली आहे. आता मी स्वयंपाक रेडी झाला आहे. चपाती आधीच. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला, पहिलेच तशी सुरुवात झाली आहे, म्हटलं चला दुपारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया. तर छानपैकी चटणी बनवून घेतली मी कैरीची. मस्त खूप गरमी होते ना, तर चटणी वगैरे, आता कैरीचा सीझन आहे तर छानपैकी अशा चटण्या वगैरे झालंच पाहिजे कैरीचं. त्याच्यानंतर स्वयंपाक झाला करून माझा. आता म्हटलं चला आता मस्त असं थंडगार छास प्यायची आहे. तर त्याचा मसाला कसा बनवतात, तर मी मसाला बनवतच होते, आधीचा संपलेला होता, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया. तर बघून घेऊया आपण छासचा मसाला कसा बनवायचा आहे. खूप टेस्टी लागतो हा. छोट्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा, खूप छान आणि मस्त असा लगोलग आपल्याला छासमध्ये टाकता येतो. तर चला बघून घेऊया आपण. कढई वगैरे धुवून घेतली, स्वयंपाक झाला, मग म्हटलं आता छानपैकी छास प्यायची आहे. तर त्याचा मसाला, तर हे बघा, सगळ्यात आधी हे सगळं साहित्य मी ते काढून घेतलेलं आहे. आणि काही गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत, तर त्या भाजल्यावर मी तुम्हाला दाखवते. गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली आपली. त्याच्यामध्ये अख्खे धणे आपल्याला टाकून घ्यायचे. हे बघा, थोडेसे याला भाजून घ्यायचे. जास्त कोणतीच वस्तू नाही भाजायची, अगदी थोडी थोडी भाजून घ्यायची. त्याच्यानंतर याच्यात जिरं टाकून घ्यायचंय. हे सगळे 2-2 चमचे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यात आपल्याला काळी मिरी टाकून घ्यायची. हे मी 2 चमचेला कमी आहे, म्हणजे 1.5 चमचा घेतलेला आहे. आता या तिघा वस्तू चांगल्या भाजून घ्यायच्या. हे बघा भाजून झालंय. तर गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये बडीशोप टाकून घ्यायची. 2 चमचे आहे ती सुद्धा. आणि त्याच्यातच हा कढीपत्ता घेतलेला आहे, सुकवून घेतलेला आहे. तुम्ही कोथिंबीर सुद्धा घेऊ शकता, सुकवून घ्यायची तिला सुद्धा. आणि तुम्ही किती क्वांटिटीत बनवताय ना त्यानुसार हे सगळं साहित्य यूज करायचं आहे. तर कढीपत्ता इथे 3 ते 4 चमचे असेल तर 3 ते 4 चमचे. आणि इथे पुदिन्याची पानं आहेत, ही सुद्धा सुकवून घेतलेली आहे 3 चमचे, म्हणजे होते मूठभर अशी जास्त. आणि बंद केल्यानंतरच हे सगळं बडीशोप, कढीपत्ता आणि पुदिना याच्यात टाकायचं, मिक्स करायचं. आणि आता हे थोडं थंड झालं की नंतर मिक्सरमध्ये बारीक याची पावडर करून घ्यायची. सगळा भाजलेला मसाला आहे ना, हा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा.
थंड झाला, अगदी नॉर्मल म्हणजे गरम आहे आता. तर हा सगळा मी इथे भांड्यात घेते. इतका मस्त असा सुगंध येतोय ना. आता याच्यामध्ये इथे चाट मसाला घेतलेला आहे थोडा, तो टाकून घ्यायचा 1 चमचा. चाट मसाला, त्याच्यानंतर ब्लॅक सॉल्ट आहे ते, काळं मीठ ते टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार टाकायचं आहे. अर्धा चमचा जितकं टाकून घेतलेलं आहे. आणि आता याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. अगदी छान अशी पावडर करून घ्यायची बारीक. तर हे बघा, मसाला मस्तपैकी छान असा वाटून झालेला आहे, दळून झाला आहे. मस्त छान बारीक पावडर झाली. हे बघा, असा मस्त असा मसाला वाटून तयार होतो. बाउलमध्ये काढून घेतो. मस्त असा मसाला तयार होतो. हा तुम्ही छानपैकी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. आता हा मसाला आपला रेडी आहे, छास मसाला. तर छास कशी बनवायची याच्याने मी दाखवते. किती ग्लास बनवायचे तितकं पाणी घ्यायचं आहे. सगळ्यात आधी याच्यात आपण दही टाकून घ्यायचं आहे. किती ग्लास बनवायची त्या हिशोबाने दही घेऊन घ्यायचं आहे. तर 1 वाटी दही घेतलेला आहे. त्याच्यात मी आता 2 ग्लास इथे पाणी टाकून देते. छान याच्याने बीट करून घ्यायचं आहे. छान असं फेटून घ्यायचं त्याला. याच्यात आता छानपैकी घुसळून घेतलेला आहे. ताक आपलं तयार आहे. त्याच्यात मसाला टाकून घ्यायचा आहे. आता 2 ग्लास मी पाणी घेतलंय, तर त्या हिशोबाने 1 चमचा मोठा भरून मी इथे छास मसाला इथे टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये. आणि काही बर्फाचे खडे सुद्धा टाकून घेते. छानपैकी अशी मस्त थंडगार अशी आपली छास तयार होईल. हे बघा, अगदी मस्त आणि इतकी टेस्टी लागते ना, खूप छान अशी. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला टाकल्यावर सुद्धा छान असं थोडंसं बीट करून घ्यायचं. मस्तपैकी असं बीट करून घेतलेलं आहे. आपली छास तयार झालेली आहे. अरे बघा, मस्त अशी छास तयार झाली आहे. आणि मस्त ग्लासात घेऊन घ्यायची आणि मस्तपैकी असं बर्फ टाकून सर्व करायची. अगदी मस्त टेस्टी अशी छास तयार होते. आणि छासचा मसाला नक्की ट्राय करा. हा मसाला तुम्ही खूप टेस्टी लागतो. वरून सुद्धा असं थोडासा स्प्रिंकल करू शकता. टेस्टी असा मसाला छासचा आपला तयार झाला आहे. छास सुद्धा रेडी झालेली आहे. नक्की ट्राय करा. आणि खूप छान असा लागतो. आणि ह्या कडकडत्या गरमीमध्ये तर छास अशी पाहिजेच. तुम्ही दुपारी म्हणा किंवा जेवणासोबत, मग इतर वेळेला सुद्धा असा मसाला रेडी असल्याने आपण इझी टू म्हणजे लगेच अशी छास आपण बनवू शकतो. मस्त तयार होतो आणि टेस्टी लागतं. पोटामध्ये अगदी थंडवा निर्माण होतो. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, असं दुपारचं माझं सगळं स्वयंपाकाचं झालेलं आहे करून. आणि आपली लास्टमध्ये छासही तयार झालेली आहे. तर आता जेवणाला वगैरे मी घेते. तुम्ही नक्की ट्राय करा. चटणी आणि छास तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.